नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 10वी किंवा 12वीचा निकाल लागला की एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी मला विचारला जातो. अनेक पालक विद्यार्थी फोन करून विचारतात की सर मी आत्तापासून MPSC UPSCचा अभ्यास करू का? म्हणजे 11वी पासून किंवा 11वी 12वी पासून किंवा ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर पासून. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अजून असा विचारला जातो की सर मला MPSC किंवा UPSC करायचं आहे तर मी आर्ट्सला ॲडमिशन घेऊ का किंवा सायन्सला ॲडमिशन घेऊ का किंवा कॉमर्सला ॲडमिशन घेऊ का? जास्त करून आर्ट्सला ॲडमिशन मी घेऊ का, कारण मला UPSCच करायचं आहे किंवा MPSCच करायचं आहे, असाही प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न वारंवार आणि अनेक वर्षांपासून विचारला जात असल्यामुळे मी ठरवलं की याच्यावर एक चांगला व्हिडिओ मी तयार करतो, जेणेकरून तो परमनंटली सगळ्यांना उपयोगी ठरेल. ओके. आता या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी नॉर्मली मुलांना विचारतो की तुम्ही हा जो विचार आहे हा कशामुळे करतात. म्हणजे मी आतापासून UPSCचा MPSCचा अभ्यास सुरू करू का किंवा MPSC UPSC करायचं आहे म्हणून अमुक एका शाखेला म्हणजे आर्ट्सला ॲडमिशन घेऊ का, हा प्रश्न हा विचार तुम्ही का करत आहात हा प्रश्न आधी स्वतःला विचारायचा. कशात तरी अपयश आलंय म्हणून तुम्ही हा विचार करत आहात का? मी अनेक मुलं मुली असं बघितलेले आहेत की ज्यांना 10वीचा निकाल लागल्यानंतर कमी मार्क पडतात किंवा 12वीचा निकाल लागल्यानंतर कमी मार्क पडतात आणि मग त्या कमी मार्क्स मिळाल्यामुळे आता कदाचित आपल्याला सायन्स स्ट्रीमला ॲडमिशन मिळणार नाही किंवा कॉमर्सला ॲडमिशन मिळणार नाही किंवा जे काही त्यांनी ठरवलेलं असेल, फार्मसी असेल, आर्किटेक्चर असेल, तिथे ॲडमिशन मिळणार नाही, ही त्यांच्या मनामध्ये भीती असते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला चांगले मार्क्स मिळाले नाही हा स्ट्रेस असतो आणि हा स्ट्रेस घालवण्यासाठी किंवा हे जे अपयश आलेलं आहे या अपयशातनं मी आता काहीतरी नवीन निर्माण करेल ही भावना, या भावनेला कुरवाळण्यासाठी बऱ्याचदा मुलं मुली किंवा त्यांचे पालक हे काही ठरवतात की मी आता आजपासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार आणि सगळ्यात तरुण कलेक्टर बनणार किंवा सगळ्यात तरुण कमिशनर बनणार, IAS IPS IRS IFS बनणार वगैरे वगैरे. तर मुळात काही कशात तरी अपयश आलेलं असतं आणि त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी हा विचार केला जातो. असं अनेकदा घडतं. तर तुम्ही हा पहिला प्रश्न स्वतःला विचारा की असं काही झालेलं नाही आहे ना. जर तसं झालेलं असेल तर तात्पुरता तो विचार बाजूला ठरवायचा, कारण तो खरा विचार नाही आहे. काहीतरी आपल्याला आलेलं अपयश हे तात्पुरतं दूर करण्यासाठी, त्याचं दुःख दूर करण्यासाठी, त्याचं फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी आणि अपयश आलं तरी मी आता काहीतरी वेगळं करून दाखवेल हे स्वतःची समजूत घालण्यासाठी तो विचार असतो. सो आधी हे कन्फर्म करायचं की याच्यामुळे तुमच्या मनात हा विचार आलेला आहे का. दुसरं, नको असणारी शाखा निवडली म्हणून काही वेळा काय होतं की मुलं आयदर कमी मार्क मिळाले किंवा आपल्या गावात ती ब्रँच नाही किंवा ती शाखा नाही किंवा आईवडिलांच्या आग्रहामुळे कुठल्या तरी एका विशिष्ट शाखेला प्रवेश घेऊन टाकतात आणि त्या शाखेमध्ये त्यांचं चित्त लागत नसतं किंवा त्या शाखेचं त्यांना काही कळत नसतं. उदाहरणार्थ एखादा मुलगा असेल, मुलगी असेल की ज्याला सायन्सला जायचंच नव्हतं. समजा त्याला सायन्स समजत नाही, सायन्सला जायचं नव्हतं कारण समजत नाही, त्याच्यात गती नाही, म्हणून मग आर्ट्स किंवा कॉमर्सला जायचं होतं, पण आईवडिलांचे आग्रह असतो किंवा स्वतःला अशी काहीतरी लाज वाटते की बाबा मी आर्ट्सला कॉमर्सला गेलो तर लोक म्हणतील की हा ढ आहे वगैरे म्हणून सायन्सला घेतलं, असे काही असू शकतं. किंवा आजूबाजूच्या मित्रांचा दबाव म्हणून सायन्सला ॲडमिशन घेतले, पण आयदर ते जमत नाही आहे किंवा त्याचा अभ्यास होत नाही आहे किंवा तिथे जायचंच नव्हतं, त्याचा इंटरेस्ट नाही आहे, म्हणून मग त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून पुन्हा हा विचार केला जातो. काय की आता सायन्स सोडायचं असतं. म्हणजे मी एक्झाम्पल घेतोय, प्रत्येक जणांची अशी परिस्थिती असेल नाही, पण मी ॲक्च्युली असे मुलं मुली बघितलेले आहेत म्हणून मी हे डायरेक्ट सांगतोय की हे फॅक्ट आहे. तुमच्यातल्या प्रत्येकाला ते लागू होईल असं नाही, पण अशीही मुलं मुली असतं की त्याला सायन्स सोडायचं असतं. पण सायन्स डायरेक्ट कसं सोडायचं, तर मग त्याला काहीतरी एक गोंडस कारण तयार झालं पाहिजे. मग हे कारण काय असतं की मला अत्यंत तरुण वयात कलेक्टर व्हायचं आहे, मला अत्यंत तरुण वयात IAS IPS व्हायचं आहे, अत्यंत तरुण वयात मला MPSC करायचं आहे आणि म्हणून मला आत्तापासून आर्ट्समध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, म्हणून मला सायन्स सोडायचं आहे. तो किंवा ती हे म्हणत नाही की मला सायन्स जमत नाही किंवा हे म्हणत नाही की मला सायन्समध्ये इंटरेस्ट नाही. UPSC MPSCचं जे आहे ते ढाल पुढे केली जाते.
की मला ते करायचं आहे म्हणून मला सायन्स सोडायचं, किंवा कॉमर्स असेल तर कॉमर्स सोडायचं आहे या टाईपचं, किंवा अभ्यास होत नाही म्हणून, किंवा मग दुसरा काहीतरी मानसिक तणाव असतो, काहीतरी घरगुती प्रॉब्लेम असेल, काहीतरी ब्रेकअप अमुक ढमुक आजकाल फाल चालतं, ब्रेकअप पॅचअप अमुक ढमुक ते काहीतरी असेल, कोणाला तरी दाखवायचं आहे की वो मुझे छोड़ के गई तो मैं उसको IAS बन के दिखाऊंगा, IPS बन के दिखाऊंगा, IRS बन के दिखाऊंगा, IFS बन के दिखाऊंगा वगैरे वगैरे, असा कुठला तरी मानसिक तणाव असतो. म्हणून जर तुमच्या मनात हा जो विचार आला की मी आत्तापासून UPSC करू का किंवा MPSC करू का, तर आधी स्वतःला प्रश्न विचारा की याच्यामुळे तर हा विचार येत नाहीये ना. जर याच्यामुळे येत असेल तर तो विचार बाजूला ठेवा आणि मूळ मुद्द्याकडे जा की मला हे असं का वाटतंय आणि तो प्रश्न मी कसा सोडवायचा. पण जर याच्यापैकी काहीही कारण नसेल आणि तरी तुमच्या मनात विचार असेल की मला MPSC UPSCचा अभ्यास आतापासून करायचा आहे, तर मग आपण सिरियसली पुढे जाऊ. ओके. बाकी याच्यापैकी काही कारण असेल तर तुम्ही व्हिडिओ आताच थांबवून टाका आणि मूळ कारणाचा शोध घ्या, त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. तसं नसेल तर आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. आता एक असतं की 10वी नंतर स्पर्धा परीक्षांसाठी आर्ट्समध्ये ॲडमिशन घेणे. अजूनही खेड्यापाड्यांमध्ये आणि इव्हन शहरांमध्ये अनेक असे मार्गदर्शक आहेत दुर्दैवाने की ते मुलांना सांगतात की बाबा तुला जर MPSC UPSC करायचं असेल तर तू 10वी नंतर 10वी पासूनच आर्ट्समध्ये म्हणजे 11वी पासूनच आर्ट्समध्ये जा, फटाफट तुझा 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये सगळा अभ्यास होऊन जाईल आणि तू 21व्या वर्षी सगळ्यात तरुण नोकरशाह होशील. मित्रांनो, आणि हा प्रश्न मला अनेक पालक आणि अनेक विद्यार्थी विचारतात की सर मला UPSC MPSC करायचं आहे तर मी 11वी पासून आर्ट्स शाखा निवडतो. याचं उत्तर माझं आहे अजिबात असं करायचं नाही, अजिबात करायचं नाही. कारण पण सांगतो तुम्हाला. पहिलं कारण हे की या परीक्षांमध्ये यशाचा दर अत्यंत कमी आहे. मी एक्झाम्पल म्हणून UPSCचा डेटा घेतलेला, UPSCचे ॲन्युअल रिपोर्ट्स असतात त्याच्यावरचा डेटा घेतलेला आहे. CSP म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम म्हणजे UPSCची पूर्वपरीक्षा, याच्यामध्ये 2021-22 मध्ये किती जणांनी अर्ज केला होता? जवळपास 10.5 लाख. 20-21 मध्ये, 21-22 मध्ये जवळपास 11 लाख, 22-23 मध्ये जवळपास 11.5 लाख इतक्या जणांनी अर्ज केले होते. याच्यापैकी किती जणांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली? तर इथे बघा 4,86,000 जणांनी परीक्षा दिली, म्हणजे साधारणतः निम्मे जणांनी परीक्षा दिली. म्हणजे निम्मे लोकांनी अर्ज भरून टाकले. काय कुठलाही अर्ज आला की भरून टाकायचा, ही आपल्याकडे पद्धत असते. तर निम्मे लोक सिरियस होते त्यातले, त्यांनी ही पूर्वपरीक्षा दिली. 21-22 मध्ये 11 लाखापैकी साधारणतः 5,13,000 दिली, म्हणजे परत निम्मे जणांनी दिली. 22-23 मध्ये 11.5 लाखापैकी जवळपास 5.6 लाख लोकांनी परीक्षा दिली, म्हणजे जवळपास निम्मे. सो साधारणतः आपण म्हणू शकतो की साधारणतः 5.5 लाख उमेदवार दरवर्षी UPSCची पूर्वपरीक्षा ॲक्च्युअली देतात. जवळपास 11 लाख फॉर्म भरतात, जवळपास 5.5 लाख उमेदवार हे पूर्वपरीक्षा देतात. आणि पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू वगैरे आटोपून फायनल किती जणांचं सिलेक्शन होतं? तर 21-22 मध्ये 748, 20-21 मध्ये 748, 21-22 मध्ये 933, 22-23 मध्ये 1016. या आकड्यांमध्ये थोडाफार तुम्हाला फरक आढळू शकतं. काही ठिकाणी वेटिंग लिस्टवाले इन्क्लूड केलेले असतात, काही ठिकाणी इन्क्लूड केलेले नसतात वगैरे वगैरे, वॉट एव्हर मे बी. पण साधारणतः जर बघितलं तर याचा काय येतो ॲव्हरेज? साधारणतः 800 ते 1000 जणांचं फायनल सिलेक्शन होतं ॲव्हरेज. 5.5 लाख लोकांनी प्रिलिम्स दिलेली असते, फायनल सिलेक्शन 800 ते 1000 जणांचं होतं. आणि याचं जर पर्सेंटेज काढलं की किती जणांनी परीक्षा दिली होती आणि किती जण फायनल सिलेक्ट झाले, याचं पर्सेंटेज आहे, टक्केवारी आहे फक्त 0.15, 0.18, 0.18%. म्हणजे साधारणतः आपण म्हणू शकतो 0.15%. 15% नाही बरं का, 0.15%. म्हणजे 100 जणांनी परीक्षा दिलेली असेल तर फक्त त्याच्यातला एक जण पण सिलेक्ट होत नाही 100 पैकी, फक्त 0.15. ओके.
म्हणजे थोडक्यात काय, 100 पैकी 100 मध्ये 0.15 म्हणजेच 1000 मध्ये किती 1.5, हे साधारणतः 1000 मागे एक जण सिलेक्ट होतो फार फार तर, राईट. ओके, सो अशी परीक्षा आहे. आणि ते इथे बघा मी याच्यामध्ये चार्टमध्ये मांडलेलं आहे, ग्राफमध्ये बघा. हे साधारणतः 5.5 हा 5 लाखाचा आहे बघा. साधारणतः 5.5 लाख ॲव्हरेज बसतात आणि त्यातले यशस्वी होतात साधारणतः फक्त 500 ते 800 ते 1000 बस. हे यशस्वीतांचं प्रमाण. हे एवढे अपिअर झालेले, एवढे फक्त यशस्वी. ओके, आता हे सांगणं मागे माझा उद्देश काय आहे की अशी परीक्षा. आणि अच्छा, MPSC मध्ये सुद्धा सेम आहे. इनफॅक्ट मी 5-6 महिन्यांपूर्वी MPSCतल्या या यशाच्या दरावर लोकमतमध्ये 4 आर्टिकल्स लिहिलेले आहेत, संपादकीय पेजवर ते छापून आलेले आहेत. जरूर तुम्ही बघा, संदीप कुमार साळुंखे MPSC लोकमत वगैरे असं सर्च करा, तुम्हाला ते आर्टिकल्स मिळतील. MPSC मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे की मोना कुठल्याही स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये हीच परिस्थिती आहे. मी प्रतिनिधी म्हणून UPSCचं उदाहरण घेतलं. मग माझं म्हणणं, हे मी तुम्हाला का दाखवतोय याचं कारण म्हणजे की ज्या परीक्षेमध्ये हा यशाचा दर इतका कमी आहे, तिच्यासाठी तुम्ही अख्खं आयुष्य म्हणजे 10वी नंतर याच्यासाठी आर्ट्स घेणं म्हणजे केवढा मोठा जुगार आहे. तुम्हाला खरोखर आर्ट्सची आवड असेल, त्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण अशी गोष्ट की जिच्यामध्ये इतकं कमी यशाचं प्रमाण आहे, याच्यासाठी तुम्हाला आर्ट्स घ्यायचं नव्हतं, पण अशा परीक्षेसाठी की जिच्यात 1000 मध्ये एक माणूस फक्त सिलेक्ट होतो, अशा परीक्षेसाठी तुम्ही अख्खं आयुष्य आर्ट्सला ॲडमिशन घेऊन अख्खं आयुष्य कसं काय पणाला लावू शकतात, एवढा जुगार कसं काय खेळू शकतात. परत सांगतो, मला आर्ट्सविषयी काही वाईट म्हणायचं नाही, आर्ट्स शाखा चांगलीच आहे, नो डाऊट. पण तुम्हाला आर्ट्समध्ये खरोखर करिअर करायचं नसेल आणि केवळ स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून तुम्ही आर्ट्सला ॲडमिशन घेत असाल तर ते अजिबात योग्य नाही. हा विचार पालकांनी डोक्यातून काढून टाका. अनेक ठिकाणी छोट्या छोट्या गावांमध्ये, छोट्या शहरांमध्ये, इवन मोठ्या शहरांमध्ये अनेकदा हे सगळं काही माहीत नसलेले लोक मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनामध्ये मुलं फसताना मी बघितलेली आहेत, पालक फसताना बघितले आहेत. तर कृपा करून केवळ स्पर्धा परीक्षेसाठी पोरीला आर्ट्समध्ये टाकायचं असा निर्णय घेऊ नका. ओके, हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे की आपलं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे की आपण रोजगारक्षम झालो पाहिजेत. याचं कारण काय? याचं कारण असं की स्पर्धा परीक्षा ही कुठल्याही मान्यताप्राप्त डिग्रीनंतर देता येते. मग ती इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, फार्मसी असो, BSc असो, BA असो, BCom असो, आर्किटेक्ट असो, कुठलीही मान्यताप्राप्त डिग्री चालते UPSCला. ओके, मग बरं, UPSCची परीक्षा जी द्यायची असते ती आपण डिग्रीच्या शेवटच्या वर्षात देऊ शकतो, प्रिलिम्स देऊ शकतो. मात्र मेन्सच्या रिझल्टच्या आधी आपल्याला डिग्री मिळणं आवश्यक असतं, ते होऊन जातं. थोडक्यात काय की डिग्रीचं कमीत कमी शेवटचं वर्ष लागतं. मग प्रश्न असा आहे की जर कुठल्याही डिग्रीनंतर परीक्षा देता येणार असेल तर तिच्यासाठी म्हणून आर्ट्स कशासाठी निवडायचं? आपण अशीच बेसिकली डिग्री निवडायची की स्पर्धा परीक्षांमध्ये अयशस्वी झालो तरीसुद्धा ती डिग्री आपल्याला काहीतरी रोजगार पुरवू शकेल, हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा रोजगारक्षम होण्याचं आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं, पूर्वी असं असायचं की फक्त जास्त करून आर्ट्सचे विद्यार्थी MPSCमध्ये ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी यशस्वी व्हायचे. आताचा जो पॅटर्न आहे एकूण, तो पॅटर्न बघता तुम्ही जर MPSC म्हणा किंवा UPSC म्हणा दोघांचे रिझल्ट बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणारे इंजिनियर्स, डॉक्टर्स आहेत किंवा सायन्सच्या डिग्रीवाले आहेत. म्हणजे असं नाही की आर्ट्सवालेच खूप जास्त सिलेक्ट होत आहेत, असं नाही. प्रचंड मोठं प्रमाण हे इंजिनियर्स, डॉक्टर्सचं आहे. ओके, सो याचा अर्थ हा काय की आर्ट्सलाच ॲडमिशन घेऊन आपण यशस्वी होऊ शकू असं काही नाही. आर्ट्सचा खूप उपयोग होतो हे मिथक आहे.
म्हणजे आपण आर्ट्सचा जो अभ्यासक्रम असतो वगैरे त्याच्यामुळे UPSCला खूप फायदा होतो वगैरे, हे अजिबात खरं नाही. याचं कारण म्हणजे एकतर प्रत्येक पूर्वपरीक्षेला एक CSATचा पेपर असतो, म्हणजे ज्याला आपण मेंटल ॲबिलिटीमध्ये किंवा बुद्धिमापन चाचणी असतं, ज्याचा आर्ट्सशी काही संबंध नाही. इवन प्रिलिम्सचा जो जनरल स्टडीजचा पेपर असतो त्याच्यामध्ये असे टॉपिक्स असतात, म्हणजे जनरल इंटेलिजन्स, मॅथमॅटिक्स, सायन्स यांचे मिळून जवळपास 60-70 क्वेश्चन असतात की ज्या प्रश्नांचा आर्ट्सशी काहीच संबंध नाही. लक्षात. म्हणजे आता असं राहिलेलं नाही की आर्ट्सचा खूप उपयोग स्पर्धा परीक्षांना होतो, असं नाही. थोडाफार उपयोग होतो पण खूप होतो असं अजिबात नाही. दुसरं म्हणजे साधारणतः सगळ्या UPSC म्हणा MPSC म्हणा याच्यात आता एकच ऑप्शनल विषय उरलेला आहे. म्हणजे जी मुख्य परीक्षा होते त्याच्यामध्ये पूर्वी 2 ऑप्शनल सब्जेक्ट निवडावे लागायचे आपल्याला. ओके. मग त्यावेळी असं वाटायचं की बाबा आर्ट्स जर आपण घेतलं तर आपला एक आर्ट्सचा विषय होऊन जाईल किंवा दोन्ही आर्ट्सचे विषय होऊन जातील. आता एकतर फक्त एकच ऑप्शनल उरलेला आहे आणि एक ऑप्शनल इवन आपण सायन्सला असू किंवा कॉमर्सला असू आणि आर्ट्सचा जरी घेतला तरी त्याचा इझिली होऊन जातो. माझे MPSC आणि UPSC दोघांमध्ये, आता मी वास्तविक बेसिकली इंजिनियर आहे आणि अत्यंत उत्कृष्ट कॉलेजचा इंजिनियर आहे, COEP जे आहे पुण्याचं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्याचा विद्यार्थी आहे. मी बजाज ऑटोमध्ये काम करत होतो, मी युनिव्हर्सिटी टॉपर होतो, तरीसुद्धा मी आर्ट्सचे विषय घेतले. त्याने आमच्या वेळी तर 2 ऑप्शनल होते. म्हणजे मी MPSCच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मराठी वाङ्मय विषय घेतलेला होता. ओके. आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र. नंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी मराठी वाङ्मय ड्रॉप करून भूगोल घेतला होता आणि UPSCमध्ये माझा भूगोल आणि पॉलिटिकल सायन्स होता आणि दोघांमध्ये मी उत्कृष्ट यश मिळवतो. MPSCमध्ये मी महाराष्ट्रात 11वा होतो, UPSCमध्ये माझी रँक 173वी होती आणि ती सुद्धा म्हणजे 173 म्हणजे मला एकाच पेपरमध्ये खूप अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले. अदरवाईज मी मोस्टली पहिल्या 50मध्ये आलो असतो. एनिवे, तो भाग जाऊ द्या. 173 ऑल्सो इज अ गुड रँक. सांगायचा उद्देश हा की आर्ट्सचा इवन ऑप्शनलला पण खूप उपयोग होता असं नाही. आपण एका ऑप्शनलचा अभ्यास, आपली डिग्री जरी सायन्सची असली किंवा कॉमर्सची असली किंवा फार्मसीची असली किंवा अजून कुठली असते, म्हणजे आर्ट सोडून इतर असली तरी आपण आर्ट्सच्या विषयाचा सुद्धा अभ्यास करू शकतो. आणि अर्थात सायन्सचे विषय पण असतात ऑप्शनलमध्ये, पण ते आपल्याला नाही पण घ्यायचे तरी आर्ट्सचा विषय घ्यायचा तरी आर्ट्सचा सुद्धा अभ्यास होऊन जातो. त्याच्यामुळे केवळ स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून आर्ट्सला ॲडमिशन घ्यायची गरज नाही. सामान्य ज्ञानाचे पेपर असतात ते सगळे 12वी स्तराचे आणि सद्य घटनांशी निगडीत असतात. ओके. जे GSचे पेपर असतात, ओके सॉरी, जे GSचे पेपर असतात ते पेपर सुद्धा त्याच्यामध्ये साधारणतः जो बेसिक सिलेबस असतो तो 12वी पर्यंतचा असतो. म्हणजे कोणतं राज्यघटना असेल, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सायन्स हे बेसिक 12वी पर्यंतच असतं. त्याच्यातलं 70% तर 10वी पर्यंतच असतं आणि पुन्हा ते बरंचसं सद्य घटनांशी निगडीत असतं. त्याच्यामुळे सामान्य अध्ययनात पण आर्ट्सचा खूप उपयोग होतो असं अजिबात नाही. पुन्हा पॅटर्न चेंज होण्याची शक्यता असते. आज समजा मी 10वीत क्लिअर झालो आणि मी केवळ स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून आर्ट्समध्ये ॲडमिशन घेतली. आता माझं 11वी 12वी FY SY TY 5 वर्ष आहेत मला अजून अपियर व्हायला. डिग्रीच्या लास्ट इयरला मी अपियर होऊ शकतो. 5 वर्षामध्ये कोणी सांगितलं की अनेक चेंजेस होऊ शकतात सिलेबसमध्ये. त्यामुळे आत्तापासून केवळ त्याच्यासाठी म्हणून आर्ट्स घ्यायची गरज नाही. विचार किंवा ध्येयच बदलण्याची शक्यता 10वी 11वी लेव्हलला आपण जो विचार करतो आपण बरेचसे इमॅच्युअर असतो. आपल्यावर पालकांचा दबाव असतो, काही वेळा आपल्यावर पिअर प्रेशर असतो, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांचा दबाव असतो. दबाव म्हणजे इन द सेन्स की प्रभाव. दबाव हा शब्द चुकीचा आहे. प्रभाव असू शकतो, दबावही असू शकतो काही ठिकाणी, पण प्रभाव असण्याची शक्यता असते. आणि हळूहळू आपण 3-4-5 वर्षात ज्यावेळी मॅच्युअर होऊ असं होऊ शकतं की मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये करिअरच करायचं नाही असंही वाटू शकतं आपल्याला. मग त्यावेळी वाटेल की अरे आपण उगाचच केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा म्हणून उगाचच कशाला आर्ट्स घेऊन टाकलं. आलं लक्षात. सो ही सगळी कारणं बघितली. कशासाठी बघितली आपण? याच्यासाठी बघितली की स्पर्धा परीक्षांनंतर 10वी नंतर केवळ स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणून आर्ट्समध्ये ॲडमिशन घेणे अशी चूक अजिबात करू नका. पुन्हा एक डिस्क्लेमर टाकतो,
खरोखर आर्ट्सची आवड असेल तर जरूर घ्या, पण आवड आहे सायन्सची किंवा कॉमर्सची किंवा आर्किटेक्चरची किंवा फार्मसीची आणि स्पर्धा परीक्षा करायची म्हणून आर्ट्सला ॲडमिशन घेतोय असं कोणत्याही परिस्थितीत करू नका. आणि एक फॅक्ट लक्षात घ्या की आर्ट्स नंतर आजच्या घडीला तरी भारतामध्ये एवढे रोजगार उपलब्ध नाहीत आणि त्याच्यामुळे धड स्पर्धा परीक्षांमध्ये पण यश नाही आलं तर इकडे पण करिअर करायचे वांदे अशा पद्धतीने ना घरका ना घाटका असं होऊ शकतं. ओके, राईट, ठीक. आता समजा आपण काहीतरी निर्णय घेतला की मी सायन्सला किंवा आर्ट्सला किंवा कॉमर्सला ॲडमिशन घेतली आणि स्पर्धा परीक्षांचा विचार न करता घेतली. मग 11वी-12वीमध्ये मी काय करायचं? जर 11वी-12वीमध्ये तुमचं सायन्स घेतलेलं असेल तुम्ही तर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा अजिबात विचार करू नका, विषय संपला. त्याच्यानंतर पण ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष असतात, सफिशियंट असतात. 11वी-12वीपासून तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची अजिबात गरज नाही. तुम्ही आपलं जे बेसिक सायन्स आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा. कारण जवळजवळ सर्व स्पर्धा परीक्षांच्या प्रिलिम्समध्ये सायन्सवर 20 ते 30 क्वेश्चन असतात. त्यामुळे तुम्ही तुमचं सायन्स व्यवस्थित केलं तरी तुमचा 20-30 क्वेश्चन्सचा अभ्यास होतोच आहे. आणि मुळात सायन्स हा असा सब्जेक्ट नाही की तो सायन्सचा अभ्यास तुम्ही पार्ट टाइम करा आणि पार्ट टाइम स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. नो, अगेन धड हे पण होणार नाही आणि धड स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास होणार नाही. त्याच्याने होतं काय, मग 11वी-12वीला कमी मार्क्स पडतात. म्हणजे कोणीतरी सांगितलं की अरे सायन्सचा अभ्यास करता करता 11वी-12वीपासूनच तू स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास कर, 20-30% अभ्यास संपवून टाक. मग धड सायन्सचा जो रेग्युलर 11वी-12वीचा अभ्यासक्रम आहे तो पण व्यवस्थित नाही करता आपण, स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास व्यवस्थित होत नाही. मग 11वी-12वीमध्ये सायन्समध्ये कमी मार्क्स पडतात. कमी मार्क्स पडले का आपल्याला स्ट्रेस येतो. स्ट्रेस आल्यानंतर स्वतःची अशी समजूत होऊ शकते की अरे मी काहीच कामाचा नाही. इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड तयार होऊ शकतो आणि माणूस कायमचा त्या न्यूनगंडाने पछाडला जाऊ शकतो. म्हणून जर तुमचं 11वी-12वीमध्ये सायन्स असेल तर संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन फक्त आपल्या 11वी-12वीच्या अभ्यासावर करा. त्याच्याने सुद्धा तुमची 20 मार्काची तयारी आपोआप होते आहे आणि 12वी आटोपल्यानंतर तुमच्याकडे सफिशियंट टाईम असतो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा. 11वी-12वीपासून अभ्यास करायची अजिबात गरज नाही. जर तुमचं 11वी-12वीमध्ये तुम्ही आर्ट्स घेतलेलं असेल, आवड आहे म्हणून, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा म्हणून नाही घ्यायचा आर्ट्स, मी तुम्हाला सांगितलं आहे, आवड म्हणून तुम्ही घेतलेलं असेल आर्ट्स, तर मग तरीसुद्धा तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाचाच व्यवस्थित अभ्यास करा, पण त्याच्यासाठी उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ वाचा. हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजा तुम्ही आर्ट्समध्येच आहात, तुम्हाला भविष्यात स्पर्धा परीक्षा करायची आहे, 11वी-12वी चालू आहे तुमचं, ते करत असताना मग तुम्ही फालतू नोट्स, लोकल नोट्स, प्रश्नोत्तर संच वगैरे हे वापरू नका. प्रत्येक विषयातले जे उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ आहेत, मग ते फॉरेन ऑथर्सचे असोत की इंडियन ऑथर्सचे असोत, मराठी हिंदीतनं असोत की इंग्लिशमधनं असोत, उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ वाचा. जेणेकरून जे संदर्भ ग्रंथ तुम्हाला नंतर MPSC UPSCच्या अभ्यासासाठी वाचायचे आहेत ते तुम्ही आत्ताच वाचा, तुमचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, म्हणजे तुमची आपोआप उत्कृष्ट तयारी होईल. ओके, पण कशासाठी? जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठीच उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ वाचा, पण कॉन्सन्ट्रेशन पुन्हा तुमच्या 11वी-12वीच्या अभ्यासावर करा, कारण त्याच्याने तुमची स्पर्धा परीक्षांची तयारी आपोआपच होणार आहे. मात्र ग्रंथ उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ वापरायचे. म्हणजे समजा तुम्ही पॉलिटिकल सायन्स करत असाल, बरोबर, जर तुम्हाला राज्यशास्त्राचा काही असेल 11वी-12वीमध्ये धडे, ओके, तर पॉलिटिकल सायन्सचं तुम्ही थेरीसाठी ED आशीर्वतम हे समजा फेमस बुक आहे, जे इंटरनॅशनल लेवलचं रेफरन्स बुक आहे, तर तुम्ही मग लोकल पुस्तकं वाचू नका. युनिव्हर्सिटीच्या नोट, अमुकच्या नोट्स, त्या झेरॉक्स, सायक्लोस्टाईल, अमुक डबुक, नो, सरळ बेस्टवालं पुस्तक वाचा त्याच्यासाठी. त्याच्याने काय होईल, तुमचा 11वी-12वीतले सुद्धा मार्क्स वाढतील, कारण तुम्ही उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत, तुमची आन्सर्स उत्कृष्ट असतील आणि तुमचा ऑटोमॅटिक स्पर्धा परीक्षांचा पण अभ्यास होईल. हे करायचं जर तुमचं 11वी-12वीमध्ये आर्ट्स असेल तर. जर कॉमर्स असेल, पुन्हा सायन्स सारखंच कॉमर्ससुद्धा पार्ट टाईम करायचा अभ्यास नाही.
पुन्हा सायन्सचंच लॉजिक लावायचं. MPSC UPSCचा कॉमर्सच्या 11वी-12वीच्या दरम्यान अजिबात अभ्यास करायचा नाही, काहीही गरज नाही. ग्रॅज्युएशनपासून सुरुवात करता येऊ शकते तुम्हाला नंतर. राईट, हे झालं 11वी-12वीचं. नेक्स्ट, आता समजा पदवीला आहात तुम्ही, 12वी आटोपलं, पदवीला आहात. समजा सायन्सच्या पदवीला आहात तुम्ही. मग सायन्सची पदवी म्हणजे कुठली असू शकते? 2 प्रकारच्या असू शकतात. एक अत्यंत प्रोफेशनल कोर्सेस जसे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी वगैरे वगैरे, ओके. आणि दुसरं म्हणजे BSc, की बाबा खूप काही चांगले मार्क्स नाही मिळाले सायन्समध्ये म्हणून आपण BScला ॲडमिशन घेतली किंवा बरे मार्क्स मिळाले म्हणून इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी. सो जर तुम्ही इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी यासारख्या अतिशय प्रोफेशनल कोर्सला डिग्रीसाठी, पदवीसाठी ॲडमिशन घेतली असेल तर काय करायचं? नंबर 1, अगेन या ज्या प्रोफेशनल डिग्रीज आहेत याचा अभ्यासक्रम खूप असतो, त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळणं आवश्यक असतं, किंवा आपल्यासाठीच चांगलं असतं की भविष्यात तुम्ही ज्यावेळी इंटरव्ह्यूला जाल तुमच्या मार्कशीटवर तुमचे ग्रॅज्युएशनचे चांगले मार्क्स दिसतील तर जे इंटरव्ह्यू पॅनल आहे त्याच्यावर चांगलं हे होईल. प्लस ग्रॅज्युएशनचा अभ्यास चांगला केला तर आपल्याला इनडायरेक्टली कॉन्फिडन्स स्वतःमध्ये बिल्ड होतो, जो आपल्या चेहऱ्यावर दिसतो. आपल्या चेहऱ्यातला तेज, आपल्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास याच्यामध्ये दिसतो. म्हणून आपल्याला इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी किंवा तत्सम जे प्रोफेशनल कोर्सेस आहे याचा डिग्रीचा अभ्यास व्यवस्थितच करायचा आहे. पण आठवड्यातनं तुम्ही 2-3 तास काहीही विशेष वेळ न देता सामान्य अध्ययनाचा अभ्यास तुमचा होऊ शकतो. कसं होऊ शकतो? साधारणतः 3 वर्तमानपत्र आपण चाळायची. समजा तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहात किंवा मेडिकल कॉलेजमध्ये आहात किंवा फार्मसीमध्ये आहात, तर नॉर्मली आपण दुपारी वगैरे लायब्ररीमध्ये जातोच किंवा आपल्या रूमवर किंवा हॉस्टेलवर पण वर्तमानपत्र लावलेलंच असतं. साधारणतः 2 इंग्रजी वर्तमानपत्र आणि एखादं मराठी वर्तमानपत्र लावायचं. समजा टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू यांच्यापैकी कुठले तरी 2 लावून टाकायचे. ओके, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू याच्यापैकी कुठले तरी 2 लावून टाकायचे. आणि मराठीतला सकाळ असेल किंवा लोकसत्ता असेल किंवा लोकमत असेल याच्यातला एखादा लावून टाकायचा. ठीक, 2 इंग्रजी आणि 1 मराठी किंवा हिंदी. आणि दररोज या वर्तमानपत्रातली फक्त 4 पानं वाचायची म्हणजे ती पण पूर्ण वाचायची नाही, 4 पानांवर आपलं लक्ष केंद्रित करायचं. कुठलं? पहिलं पान म्हणजे ॲक्च्युली पहिलं पान, उघडले जे पहिलं पान असतं, पहिल्या पानावर साधारणतः सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या बातम्या दिलेल्या असतात. त्या एकदा बघून घ्यायच्या, काय कुठे चाललेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काय भारतावर आयात शुल्क लादलं का? युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचं काय झालं? महाराष्ट्राचा जो बजेट आता झाला, बजेट मांडला गेला, त्याच्यामध्ये काय विशेष आहे? राष्ट्रीय स्तरावर काय चाललेलं वगैरे वगैरे. सो आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकायची. हे पहिलं पान. दुसरं कोणतं वाचायचं? संपादकीय म्हणजे एडिटोरियल पान असतं, संपादकीय, की ज्याच्यावर संपादकीय लेख असतो. साधारणतः बघा, हे जर पान आपण घेतलं ना तर जे संपादकीय पान असतं याच्यात या साईडला संपादकीय असतं असं लांब, आणि इथे नॉर्मली 2 कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयांवरचे लेख असतात आणि खाली साधारणतः वाचकांची पत्र असतात. सो संपादकीय हे नॉर्मली राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर असतं, ते जरूर वाचायचं. आणि संपादकीच्या बाजूला जे 2 किंवा मोठा असेल तर एखादा विषय असतो, तो सुद्धा नॉर्मली राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या सब्जेक्टवरचाच असतो, तो पण महत्त्वाचा वाचायचा. आणि नॉर्मली या संपादकीय पानावर वेगवेगळे जे इश्यूज आहेत त्यांचं ॲनालिसिस, विश्लेषण दिलेलं असतं, इतिहास दिलेला असतो, त्या प्रॉब्लेमचं विश्लेषण केलेलं असतं, त्याच्यावरचे उपाय दिलेले असतात किंवा मत प्रदर्शित केलेलं असतं. आणि त्याच्याने आपली बुद्धिमत्ता प्रगल्भ होते. आपल्याला जे वेगवेगळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषय आहेत त्यांचं बॅकग्राऊंड कळतं, इतिहास कळतो, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्याविषयी काय विचारमंथन चालू आहे ते कळतं, वेगवेगळ्या जणांची मतं कळतात. आणि कुठल्याही गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहण्याचा आपल्याला एक त्याच्यातनं दृष्टिकोन प्राप्त होतो, की जो पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचा असतो. मेन्सच्या पेपरमध्ये पण महत्त्वाचा असतो आणि इंटरव्ह्यूसाठी पण महत्त्वाचा असतो. सम्यक
समतोल दृष्टिकोन, तो आपल्याला संपादकीयवरून मिळतं. आणि आपण 3 वेगवेगळे वाचतो, त्याच्यामुळे आपल्याला आणखी बऱ्याचदा काय असतं की वर्तमानपत्रांचा सुद्धा एक कल असतो. एखादं वर्तमानपत्र एखाद्या पार्टीकडे झुकलेलं असतं, एखाद्या वर्तमानपत्राच्या बाबतीत एखाद्या इश्यूकडे बघण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोनच असतो. 2-3 वाचले की आपल्याला ते बरोबर बॅलन्सिंग होऊन जातं. सो दुसरं पान संपादकीय. तिसरं म्हणजे आर्थिक. साधारणतः शेवटून 3रं-4थं पान असतं की जे आर्थिक, त्याच्यावर ते आर्थिक घडामोडी सगळ्या दिलेल्या असतात की बाबा GDPचा रेट काय आहे, कुठल्या कंपनीचा IPO आलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर जे व्यापार युद्ध चालू आहे त्याचं काय चाललेलं आहे, शेअर बाजाराचं काय चाललेलं आहे, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय चाललं ते. सो ते आर्थिक, RBIचं काय धोरण आहे वगैरे वगैरे. तर तो आर्थिकवालं वाचायचं 3रं पान. आणि लास्टवालं म्हणजे स्पोर्ट्सचं पान की ज्याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स खेळाशी संबंधित बातम्या असतात. ओके. सो अशा पद्धतीने ही 4 पानं वाचायची आणि रुटीनचा भाग म्हणून वाचायची. त्याचा सेपरेट अभ्यास करायचा गरज नाही. वाटलं तर महत्त्वाची जे बातम्या असतील ना त्याची कात्रणं काढून घ्यायची आणि एखाद्या फाईलमध्ये लावत जायची, जेणेकरून कधी आपल्याला सुट्ट्यांमध्ये वगैरे ते सगळे चाळता येतात. ओके. हे रुटीनचा भाग म्हणून करायचा. आपला मेन अभ्यास करता करता असंही काहीतरी वाचणारच आहेत तर हे वाचायचं. ओके. त्याच्यानंतर जी NCERTची बेसिक पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये हिस्ट्री, सिविक्स, जॉग्रफी, सायन्स, इकॉनॉमी, ही NCERTची पुस्तकं कधी वाचायची? शक्यतो जेव्हा आपली प्रत्येक वर्षाची किंवा प्रत्येक सेमिस्टरची परीक्षा आटोपून आपल्याला सुट्या असतात 1-2 महिन्याच्या, त्यावेळी NCERTची बेसिक पुस्तकं 8वी ते 12वीची वाचून टाकायची मेनली या सब्जेक्टची. ओके. आणि डायरेक्ट तिथेच अंडरलाईन करायचं, नोट्स वगैरे काढण्याच्या भानगडीत पडायचं नाही, डायरेक्ट पुस्तकांवरच अंडरलाईन करायच्या. आणि NCERTची पुस्तकं फिजिकली पण खूप स्वस्त मिळतात, ऑनलाईन तर फ्रीच अवेलेबल असतात, पण फिजिकली घेतलं म्हणजे आपल्याला काहीतरी अंडरलाईन, बॉक्स, अमुक, हायलाईट वगैरे सगळं करता येतं. ही वाचायची. आणि साधारणतः कॉलेजमध्ये होणाऱ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटींमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अंगाने भाग घ्यायच्या. किमान ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, कोणी बासरी वाजवत असेल, कोणी गिटार वाजवत असेल, कोणी गाणं म्हणत असेल, कोणी पेंटिंग करत असेल, कोणी नाटक करत असेल, ॲक्टिंग करत असेल, जे असेल ते त्याच्यामध्ये भाग घ्यायचा, जेणेकरून आपली एकतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि पुढे UPSC MPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला छंद म्हणून किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून आपली जी पर्सनॅलिटी आहे ती राऊंडेड पर्सनॅलिटी आहे आणि आपल्या पर्सनॅलिटीला वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत हे तिथे दिसतं. म्हणून जितकं शक्य होईल तितकंच आणि आवडीच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा. हे कधी इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसीचं डिग्री करता. जर तुम्ही BSCची डिग्री करत असाल फक्त, तर BSCचा अभ्यास त्या मानाने तुलनेने सोपा असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा करू शकता. तर एक्स्ट्रा काय, हे जे मी सगळं सांगितलं, 3 वर्तमानपत्र वाचणे, त्याच्यातली ही 4 पानं वाचणे, NCERTची पुस्तकं वाचणे आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये याच्या व्यतिरिक्त एक ऑप्शनलचा सुद्धा अभ्यास BSCच्या ग्रॅज्युएशनच्या दरम्यान आपण संपवू शकतो. ओके. हे 3 वर्तमानपत्र, 4 पानं NCERT पुस्तक हे झालं. त्याच्या ॲडिशनल, कारण इंजिनिअरिंग मेडिकलच्या तुलनेने BSC ही डिग्री तुलनेने सोपी आहे, म्हणून आपण थोडं काहीतरी एक्स्ट्रा केलं पाहिजे. तर ते एक्स्ट्रा काय करायचं, ऑप्शनल विषय निवडून टाकायचा जो काही घ्यायचा असेल तो, आणि त्याचा बेसिक अभ्यास संपवून टाकायचा, विशेष करून सुट्ट्यांमध्ये आठवड्यात 3-4 तास देऊन वगैरे वगैरे. सो ॲडिशनल BSCमध्ये ऑप्शनल विषयाचा पण साधारणतः 50-60% अभ्यास संपेल हे आपण बघायचं. बाकी सगळं सेम आहे. ओके. आता समजा ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचं, म्हणजे मी आता सायन्सचं बोलतो आहे, सायन्सचं ग्रॅज्युएशन. माझं म्हणणं आहे की तुम्ही PGला सुद्धा ॲडमिशन घेतली पाहिजे. याचं कारण म्हणजे आजकाल कुठल्याही नॉर्मल डिग्रीला बाजारामध्ये काही किंमत नाही. तुम्ही नुसते इंजिनिअरिंग असेल, BE किंवा BTech असेल, नुसतं BSc असेल, नुसतं B फार्मसी असेल, नुसतं MBBS असेल, याला बाजारात कुठलीही किंमत नाही किंवा कमी किंमत आहे. PG आता आवश्यक झालेलं आहे. त्याच्यामुळे जरी तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तरी मी मुलांना सांगतो की बाबा PG करून घ्या. का? कारण PG केल्यानंतर सुद्धा तुमचं वय फक्त साधारणतः 22-23 असतं. बघा, आपण 17च्या याला साधारणतः धरू 12वी,
त्याच्यानंतर 3 किंवा 4 वर्षाची डिग्री, म्हणजे किती झाले साधारणतः 20-21, आणि त्यानंतर 2 वर्षाची PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. तरी साधारणतः PG नंतर सुद्धा तुमचं वय फक्त 22-23 असतं. त्याच्यानंतर तुम्ही 2 वर्ष जरी अभ्यास केले तरी साधारणतः तुम्ही 25व्या वर्षी नोकरशाहीमध्ये एंट्री करू शकतात, विच इज ओके. अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं तर नॉर्मल जे ॲव्हरेज एज आहे ब्युरोक्रेसीमध्ये, म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्यांचं जे ॲव्हरेज एज आहे ते जवळपास 27-28 आहे. म्हणजे एनिवे मुलं थोडी लेटच एंट्री करतात. बाकी जे आपण यूट्यूबवर काही मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे ऐकतो की 21व्या वर्षी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालं वगैरे, ते अपवाद असतात, 1-2 असतात. ते लकचा पण भाग असतो त्याच्यामध्ये, त्यांचे कष्ट असतातच, मी ते म्हणत नाही, पण लकचा सुद्धा भाग असतो थोडामध्ये. इनफॅक्ट सगळ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये लकचा भाग असतो. म्हणजे तुम्ही 21व्या वर्षी सिलेक्ट व्हा की 27-28व्या वर्षी सिलेक्ट व्हा, लकचा भाग असतोच, नो डाऊट. सांगायचा उद्देश काय की PG करून सुद्धा तुम्ही 25व्या वर्षीपर्यंत ब्युरोक्रेसीमध्ये एंट्री करू शकतात. मग कशासाठी घाई करायची? PG करायचं, त्याच्यानंतर 1 वर्ष फुल टाईम एखादा क्लास करायचा, तुम्ही ऑनलाईन करू शकतात, दिल्लीला जाऊ शकतात, किंवा महाराष्ट्रामध्ये SIAC आहे, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, मुंबईला ही संस्था आहे, तिच्या शाखा इतर ठिकाणी पण आहेत, मला वाटतं औरंगाबादमध्ये आहे, नागपूरला पण असेल वगैरे वगैरे. हे SIAC जी आहे महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाणारी संस्था आहे की जी विशेष करून UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत करते. याची एक एंट्रन्स होते, हिची तुम्ही वेबसाईट जरूर व्हिजिट करा, SIAC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स. तर याची एक एंट्रन्स एक्झाम होते आणि त्या एंट्रन्समधून जे सिलेक्ट होतात त्यांना 1 वर्षाचा पूर्ण फ्री हे मिळतो, मार्गदर्शन मिळतं, राहायची पण व्यवस्था असते, आणि माझ्या हिशोबाने थोडंफार स्टायपेंड मिळतं. किमान आम्ही ज्यावेळी करत होतो त्यावेळी स्टायपेंड पण मिळायचं. सो SIACमध्ये 1 वर्ष तुम्ही फुल टाईम अभ्यास करू शकतात, किंवा मग दिल्लीला जाऊन करू शकतात, पुणे मुंबईला जाऊन करू शकतात, किंवा घरी बसूनही करू शकतात. सो 1 वर्ष फुल टाईम अभ्यास करायचा, रात्रंदिवस करायचा, मात्र ते 1 वर्ष 14-14 तास करायचा. आणि त्याच्यानंतर मग ऑलरेडी काय झालं, मग आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, प्लस आपण 1 वर्ष फुल अभ्यास केलेला आहे स्पर्धा परीक्षांचा. त्यानंतर आपण पार्ट टाइम जॉब किंवा बिझनेस करून सुद्धा, आपला 1 वर्ष तर फुल अभ्यास झालेलाच आहे ना, मग नंतर पार्ट टाइम एखादा जॉब घेऊन किंवा एखादा बिझनेस टाकून तुम्ही 3-4 तास जरी प्रत्येक दिवशी दिले फक्त अभ्यासाच्या रिव्हिजनला, तरी सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकतात. मी स्वतः बजाज ऑटोमध्ये 10-10 तास नोकरी करायचो. मला तर पार्ट टाईमचा पण संबंध नव्हता, माझी फुल टाईम बजाज ऑटोमध्ये नोकरी होती, कारण माझी परिस्थिती चांगली नव्हती. फुल टाईम बजाज ऑटोमध्ये नोकरी करून मी UPSC झालेलो, MPSC UPSC दोन्ही. प्रत्येक जण होईल असं नाही, प्रत्येकाला मी असं नाही म्हणणार की तुम्ही जॉब करूनच करा, पण किमान PG झालं, 1 वर्ष फुल अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग पार्ट टाईम अभ्यास केला, तरी तुम्ही साधारणतः 25व्या वर्षी किंवा फार तर 26व्या वर्षी तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात. आणि बायचान्स लकमध्ये, कारण तुम्हाला माहीत आहे की 1000 मध्ये फक्त 1 सिलेक्ट होतो, म्हणजे 999 सिलेक्ट होत नाहीत. दुर्दैवाने काय की हा जो 1 सिलेक्ट होतो 1000 मधला, या 1चेच सगळे डंके वाजतात. ते योग्य पण आहे, आमचे पण डंके वाजलेले आहेत, आम्ही पण सिलेक्ट झालो त्यावेळी, पण या 999 कोणी विचारत नाही. खरं तर यांच्या इंटरव्ह्यू झाल्या पाहिजेत की बाबा तुझं काय प्रॉब्लेम झाला, तू किती वर्ष अटेम्प्ट दिले, आता अपयश आल्यानंतर तू काय करणार आहे वगैरे वगैरे. तर तुम्ही जर या 999 मध्ये असलात तर तुम्ही अचानक रस्त्यावर येणार नाहीत. मी लोक बघितलेले आहेत, मुलं बघितलेले आहेत की बिचारे 5-5, 6-6, 8-8 वर्ष अभ्यास करतात, यशस्वी होत नाही, वय पण जातं, डिग्री पण मधल्या 8 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या डिग्रीतले लाखो करोडो दुसरी मुलं बाजारात आलेले असतात, त्यांना बाहेर बाजारात हे पण मिळत नाही, रोजगार पण मिळत नाही. बरं, वय झालेलं असल्यामुळे कुठली तरी मोठा बिझनेस टाकू वगैरे वगैरे अशी हिंमत पण होत नाही, 1-2 अपवाद असतात. थोडक्यात काय, असं काही होऊ नये म्हणून PG करून ठेवलं आणि 1 वर्ष फुल टाईम अभ्यास करून पार्ट टाईम जॉब किंवा बिझनेस केला तर आपण अचानक वाऱ्यावर येत नाहीत. आणि त्याच्यामुळे हा प्लॅन तुम्ही केला पाहिजे. समजा आर्ट्स असेल, तुम्ही आवड आहे किंवा दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नसेल तरच ही शाखा निवडायची.
म्हणजे तुम्हाला आर्ट्सची आवड आहे किंवा तुम्हाला दुसरीकडे कुठेच ॲडमिशन मिळत नाही आहे. मग जर तुम्ही फायनली कुठल्या तरी कारणाने आर्ट्समध्ये आलात तर मात्र तुमच्याकडे आता ऑप्शन नाही, तुम्ही 2 वर्षामध्येच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास संपवला पाहिजे. कारण आर्ट्सचा एवढा लोड नसतो. दुसरं म्हणजे त्याचा अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रमामध्ये एकदम ड्रास्टिक कॉन्ट्रडिक्शन नसतं. आणि म्हणून 2 वर्षामध्ये तुम्ही रात्रंदिवस, असं नाही की आर्ट्सलाच आहे काही एवढं विशेष नाही करून घेऊ आणि म्हणून मजा करायची किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये बसायचं, डिप्रेशनमध्ये बसायचं. नो, रात्रंदिवस अभ्यास करायचा, 14-14, 16-16 तास अभ्यास करायचा आणि 2 वर्षामध्येच अभ्यासक्रम सगळा संपवून टाकायचा आणि 3ऱ्या वर्षीच अपियर व्हायचं. कारण ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षाला अपियर होता येतं. ओके, 3ऱ्या वर्षीच अपियर व्हायचं. ओके, पदवीचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करताना उत्कृष्ट संदर्भ ग्रंथच वाचायचे. फालतू युनिव्हर्सिटी लेवलला मिळणाऱ्या नोट्स, काहीतरी प्रश्नोत्तरं आणि कोणीतरी बनवलेल्या हँडरिटन नोट्स वगैरे नाही. जे तुमचे अभ्यासक्रमाचे विषय आहेत त्याचे जे बेस्ट रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि जे UPSCसाठी पण वापरले जातात तेच इथे वापरायचे. ओके, राईट. इतर सगळा अभ्यास करायचा. एखादा विषय जर कठीण वाटत असेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती ठीक असेल तर मग एखादा ऑनलाईन क्लाससुद्धा लावू शकतात. ओके, सो तुम्ही आर्ट्सला असाल तर मग फुल टाईम 2 वर्ष अभ्यास करायचा, 3ऱ्या वर्षीच अपियर व्हायचं आणि टार्गेट ठेवायचं की 22-23व्या वर्षी माझं सिलेक्शन झालं पाहिजे. होईलच असं नाही. म्हणून सांगतो तुम्हाला की जबरदस्ती आर्ट्स निवडायचं नाही, पण काही कारणाने निवडलं तर मग 22व्या वर्षी सिलेक्शन होईल असं. आता बघा, आर्ट्सला पण एकेका कॉलेजमध्ये 100-100 पोलं असतील, सगळे यशस्वी होतील का रे मुलांना? चान्सच नाही, पण आपण ट्राय करायचा. ओके, राईट. त्याच्यानंतर पदवी झाल्यानंतर एक ट्राय करायचा की जी पोस्ट ग्रॅज्युएशनची ॲडमिशन आहे ती मोठ्या शहरामध्ये मिळवायचा प्रयत्न करायचा, चांगल्या कॉलेजमध्ये. दिल्लीला मिळाली तर उत्तम, म्हणजे तिथे क्लासेस पण करता येतात आणि ते वातावरण मिळतं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांचं. किंवा मग पुणे, मुंबई, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं, जेणेकरून त्या युनिव्हर्सिटीमध्ये 2 गोष्टी, एक म्हणजे तुम्हाला आजूबाजूला सर्कल चांगलं मिळतं आणि दुसरं म्हणजे तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो त्या सर्कलमुळे, आणि गरज पडली तर तुम्हाला क्लासेस वगैरे पण उपलब्ध होऊ शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. राईट. सो हे पदवीचं. कुठलं जर आर्ट्स असेल तर. जर कॉमर्स असेल तर पुन्हा सायन्सचीच मेथड वापरायची. म्हणजे काय की फक्त सामान्य अध्ययनाचा अभ्यास करायचा. मग ती 3 वर्तमानपत्र, त्यांची 4 पानं, NCERTची पुस्तकं आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी. आणि बेसिक कॉमर्स झालं की PG ॲडमिशन ट्राय करायचा की दिल्ली, पुणेसारख्या मोठ्या शहरात मिळाली तर उत्तम. त्याची कारणं मी तुम्हाला सांगितली. सो कॉमर्स असेल तर कॉमर्स आणि सायन्सची हे सेम ठेवायची. राईट. सो मित्रांनो, जो बेसिक प्रश्न जे तुमचे होते 2-3 जे नेहमी दरवर्षी मला विचारले जातात की स्पर्धा परीक्षांचा अभ्यासासाठी मी स्पेशल कुठली शाखा निवडायची का, विशेष करून आर्ट्स, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं. 11वी-12वीला तुमचं सायन्स असेल तर काय करायचं, आर्ट्स असेल तर काय करायचं, कॉमर्स असेल तर काय करायचं ते सांगितलं. आणि तुमची पदवीला सायन्स पदवी असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल तर काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगितलं. राईट. मला असं वाटतं की याच्यातनं तुम्हाला सम्यक गायडन्स मिळालेलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटत असेल की मी कोणत्या एखाद्या तरी स्पेसिफिक गोष्टीवर मी व्हिडिओ बनवावा तर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये टाका. तुम्ही कॉमेंट्समध्ये जे जे तुमचे येतील सजेशन्स त्या सगळ्यांना एकत्र करून मी अजून एक व्हिडिओ बनवेल. ओके. मात्र जे मी ऑलरेडी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परत तो प्रश्न मला विचारू नका, उगाचच विचारायचं म्हणून. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये टाकून ठेवा. मी त्या सगळ्यांना एकत्र करून त्याच्यावर सुद्धा एक मार्गदर्शनाचा व्हिडिओ बनवेल. राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.